Next topic of MS Excel is working with clip art. क्लिप आर्ट मध्ये वर्क करण्यासाठी इन्सर्ट वर क्लिक करा. त्याच्यामध्ये क्लिप आर्ट हा इथं टूल दिसतो, त्याच्यावरती क्लिक करा. इकडं तुमची क्लिप आर्टची इकडं साईडला विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्लिप्स दिलेल्या आहेत. काही सिम्बॉल्स आहेत, काही पिक्चर्स आहेत, अशा छोट्या काही क्लिप्स आहेत. ह्या क्लिप्स जर तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती डिस्प्ले करायचे असतील तर त्यासाठी इथं क्लिप आर्ट यूज केलं जातं. सपोज आता मी हा सिम्बॉल इथं मला घ्यायचा आहे, तर त्याच्यावरती जस्ट क्लिक केल्यानंतर तो सिम्बॉल तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल. तो तुम्हाला लहान मोठा सुद्धा करता येऊ शकतो. अशा प्रकारे क्लिप आर्ट्स मधल्या छोट्या क्लिप्स आपण आपल्या स्क्रीनवर घेऊ शकतो. तर हे झालं क्लिप आर्ट. तुम्हाला जर तुमच्या शीटला मार्जिन सेट करायचे असतील तर त्यासाठी पेज लेआउट मध्ये मार्जिन्स हा ऑप्शन आहे. त्यावर क्लिक करा. इथं नॉर्मल, वाईड आणि नॅरो इथं ह्या 3 ऑप्शन्स आहेत आणि त्यांचे डायमेन्शन्स इथे दिलेले आहेत. टॉपला 0.75 इंचेस असे डायमेन्शन्स दिलेले आहेत. आपल्याला जर स्वतः डायमेन्शन चेंज करायचे असतील तर इथं कस्टम मार्जिन्स वर क्लिक करा. इथं त्यांनी मार्जिन्सचे इथं ऑप्शन्स आहेत. टॉपला किती तुम्हाला हवे, हेडरला किती, लेफ्टला किती, राईटला किती, अशा प्रकारे तुम्ही इथं कमी जास्त करू शकताय. बॉटम, फुटर, हॉरिझॉन्टली करायचे आहेत की व्हर्टिकली करायचे आहेत, हे इथं पेज सेटअप मध्ये हे ऑप्शन्स इथं दिलेले. अशा प्रकारे आपण तुमच्या शीटला किंवा तुमच्या पेजला मार्जिन्स इथं सेट करू शकतो. ओके केल्यानंतर तुम्ही जे काही चेंजेस केले असतील ते सेट होतात आणि त्याप्रमाणे तुम्ही वर्क कराल त्याच्यामध्ये तुम्हाला तसे मार्जिन्स दिसतात. नेक्स्ट आपल्याला तुमचा टेक्स्ट जो आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या टाइप्स मध्ये डिफरंट टाइप्स मध्ये जर डिस्प्ले करायचा असेल, दॅट इज कलर वगैरे चेंज किंवा त्याचा शॅडो वगैरे असेल, अशा पद्धतीने टेक्स्ट टाइप करायचा असेल तर त्यासाठी इन्सर्ट मध्ये वर्ड आर्ट हा ऑप्शन आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं ए हे लेटर तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईन मध्ये, वेगवेगळ्या शेप मध्ये, वेगवेगळ्या कलर्स मध्ये इथं डिस्प्ले केलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही कुठलंही लेटर तुम्ही टाइप केल्यानंतर अशा पद्धतीने डिस्प्ले होईल. सपोज मी आता हे डिझाईन सिलेक्ट केलं तर याच्यामध्ये युअर टेक्स्ट हिअर राईट करा असं सांगतं. याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो टेक्स्ट टाइप कराल तो तशा पद्धतीने डिस्प्ले होईल. तर मी इथं ह्या टेक्स्ट टाइप केलाय, जो आपण सिलेक्ट केलेला होता त्या पद्धतीने इथं टेक्स्ट इथं डिस्प्ले होईल. याची आपण हाईट विड्थ आपण डायरेक्टली चेंज करू शकतो. अशा प्रकारे वर्ड आर्टचा यूज करून आपण आपले जे टेक्स्ट आहेत ते वेगवेगळ्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतो.